एकनाथ शिंदेची भूमिका करताना कव्हरअप काय करणार आहे? जो माणूस रोज मीडिया समोर आहे, जो आपण फोन उघडला की ज्यांच्या बातम्या आपल्याला दिसतात, आता तुमच्या ऑफिसमध्ये फिरताना ऍटलिस्ट 17-18 स्क्रीन्सवर एकनाथ शिंदे दिसत होते. अशा व्यक्तीची आपण चुकीची भूमिका करू शकत नाही. काशीनाथ घाणेकर अगदी प्रामाणिकपणे सांगतो, जेव्हा पहिल्यांदा असं कळलं ना की सुबोध दादा काम करतोय काशीनाथ घाणेकरांची भूमिका, तेव्हा मला कळत होतं आईला कसं काय वाटेल हे. पण ज्या दिवशी पहिलं पोस्टर आलं ना, मला आठवतंय मी असं फोनकडे बघत, मी सेटवर होतो, शूट करत होतो, मी बघत बसलो होतो की ही व्यक्ती आहे. कुठल्याही ऍक्टरला ना ते पोलिसाची किंवा सैनिकाची भूमिका वगैरे ही कधीतरी करावीशी वाटते. तो काळ होताच ना जेव्हा बनतायत 5 फिल्म्स पण ऍक्टर्स आहेत 500 ऍस्पायरिंग ऍक्टर्स. तर सगळ्यांना कसं काम मिळेल? ऍक्टर मित्र ज्यांनी ते एक वेळ हालाकीत दिवस काढतात पण ते टेलिव्हिजन करत नाही. ते तू प्रवीण सरांसारखं करतोस ते करून दाखवणं वगैरे. सो ते जे त्यांचं एक पिक्युलर फॉर्म आहे, अरे नाही दाते डेंजर, आपण खुंखार सीन करतोय आपण. कारण माझा अत्यंत घोगरा आवाज आहे. मी माझ्या हातातनं कामं गेली सुद्धा आहेत आवाजामुळे. फ्रँकली मी बऱ्यापैकी काम केलं माझ्या आवाजावर. माझ्या आई बाबांनी माझ्या ही प्रतिक्रिया दिली मला की अरे तू ते खाकीवरती मध्ये इतका चिकना दिसतोय ना. म्हणलं वा, थँक्यू सो मच. अगलीमध्ये गिरीश कुलकर्णी जे काम केलं त्याचं मला तो भारतीय चित्रपटातला क्लासिक सीन वाटतो, वन ऑफ द. सोशल मीडियावर इतके जण आता रील स्टार्स किंवा कंटेंट क्रिएटर्स ज्यांना आपण म्हणतो, सो ते काय स्वावलंबी कलाकारच आहेत की आकार घेता आला पाहिजे एखाद्या व्यक्तीसारखा आपल्याला. पण ती ऍक्टरची मूलभूत क्वालिटी असलीच पाहिजे ना. एनिवे मला शाळेमध्ये शो लावायचे माझे की टीचर्सची मिमिक्री करून दाखव वगैरे. मी मित्रच, आणि तेव्हा आता आहे तसं नव्हतं, मी अत्यंत बुजरा होतो, इंट्रोवर्ट होतो. मला ऍक्टर म्हणून रोज उठून अभिनय करायला मिळणं याची इतकी ब्लिसफुल गोष्ट दुसरी काही नाहीये. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर. आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आलेला आहे अष्टपैलू अभिनेता क्षितिज दाते, आणि त्याच्यासोबत बऱ्याच विविध गोष्टींवर चर्चा होणारच आहे, गप्पा होणारच आहे. मात्र उत्सुकता आहे ती त्याच्या नव्या प्रोजेक्ट बद्दल जाणून घेण्याची, तर त्याबद्दलही आपण बोलणार आहोत. क्षितिजचं स्वागत करूया. खूप खूप स्वागत आहे सकाळ प्रीमियर मध्ये. कसं आहे क्षितिज तू? उत्तम, सुपर. आणि तू जेव्हा केव्हा तुझ्यासोबत संवाद होतो मला खूप छान वाईब्स जी आहे, सकारात्मकता जाणवते. पण तुझा वाईब काय आहे क्षितिज? कारण ज्या पद्धतीच्या तू गंभीर भूमिका वगैरे जे काय केलेल्या आहेत, तर अनेकांना वाटू शकतो तुझा एक वेगळा एक असं गंभीर वाईब असू शकतो, जो मला तरी जाणवलेला नाहीये. तुझा वाईब तुला काय वाटतं? मला वाटतं माझं कभी जलवा कभी पर्दा असं आहे. म्हणजे कधी त्या फील्ड मध्ये असेल तर एक गंभीर असतो मी बराच काळ, नाहीतर एक अत्यंत बाउन्सिंग बॉल झोन पण असतो. म्हणजे डिपेंड्स तू काय काम करतोय, म्हणजे तू आणि मेंटल स्टेट काय आहे त्यावर अवलंबून आहे. माझा एक असा स्वभाव मलाही कधी समजलेला नाहीये खरं तर. पण मला वेगळ्या लोकांनी काय वेगळं की नाही क्षितिज असा जरा गंभीर माणूस आहे असंही म्हणणार आहेत, आणि तुझ्यासारखी म्हणणारी आहेत की प्लेझेंट पॉझिटिव्ह जे आहेच. म्हणजे ते त्या काळात जे काही काम करत असतो ते त्याच्यावर अवलंबून असतं की कसं आपण एक भूमिका जी काही साकारत असतो एका सातत्याने, तर त्यानुसार ते बदलत असतं की कसं? ऍक्च्युली इंटरेस्टिंग बोलतेस तू, कारण ते होतं. कारण इतकं अळवाच्या पानासारखं ते वेगळं राहता येत नाही आपण करतो त्या कामापासून. म्हणजे स्विच ऑन स्विच ऑफ वगैरे ते लोक सगळं म्हणतात, जे खरंही असतं. म्हणजे आपण काही त्या भूमिकेत नसतो, पण त्या भूमिकेची एक जी वाईब असते, वाईबच योग्य शब्द आहे, किंवा एक टेम्परामेंट असतं ना, ते अंगी लागतं त्या काळापुरतं. आणि म्हणजे उदाहरणार्थ जर ह्युमर खूप चालू असेल तर आपण आपोआप तो बाउन्सिंग बॉल होऊन जातो. आणि जर आता धर्मवीरच्या वेळेला आलो होतो इथे, तर तुला माहितीये, सो तो एक काळ सगळा असा तो जबाबदारीचा काळ होता. लोकमान्यच्या वेळेला पण आपण केलं होतं, तो पण एक असा इंटेन्स काळ होता खूप. पण आता ते मिस्त्री रिलीज झाले आणि या सगळ्या याच्यामध्ये सुपर वगैरे काय झालेलं आहे. पण मला मिस्त्री बद्दल खूप जाणून घ्यायचंय, कारण तुला इतका छान फीडबॅक मिळतो या सिरीज साठी, आणि हिंदी मधलं तुझं पहिलं काम, काय काय फीडबॅक मिळालेला आहे आणि लोकांना आवडतंय तुझं काम? हो, मला अचानक म्हणजे मेसेजेस खूप येत आहेत, खूप ओळखीचे लोक फोन करून करून सांगतायत, आणि आवडतच आहे. सिरीजही आवडते लोकांना आणि कामही आवडतंय थँकफुली. पण टप्पे येत गेले. पहिल्या दिवशी रिलीज झाली सिरीज, त्यानंतर काही दिवस मित्रमंडळींचे फोन आले, आता हळूहळू नातेवाईकांचे येत आहेत, असे सगळे टप्पे कव्हर होत आहेत आणि खूप जण बघतायत सिरीज. आणि इंडस्ट्रीतल्या इतर मित्रांचे फोन येत आहेत की एक एक जोक मला व्हॉइस नोटवर पाठवतात लोक कॅरेक्टरचे, बंटीवाले. तर ती एक मजा वाटते.
पण तू OTT प्लॅटफॉर्म त्या निमित्तानं छान हिंदीतला एक्सप्लोअर केलेला आहेस. तुला तुझा एकंदरीत त्याचा काय अनुभव राहिला? ऑनेस्टली प्रेरणा, मला पहिल्या दिवशी असं वाटलं होतं की युजली काय आहे, मराठी सेटवर असं होतं, आता खूप अनोळखी लोकांबरोबरही काम करणं होतंच, पण कोणीतरी असतं जे ज्या पुलने आपण तिथे गेलेलो असतो. दिग्दर्शक ओळखीचा आहे, मित्र आहे, को ऍक्टर्स आहेत ते मित्र आहेत. पण आता हा सेटअप कम्प्लिटली एलियन आहे त्या अर्थी. पण फ्रँकली देर इज नो स्टोरी टू इट. म्हणजे पहिल्या दिवसापासून इतकं छान रुळणं झालं तिकडे, आणि टाइम अँड अगेन ही गोष्ट प्रूव्ह होते की चांगली माणसं चांगल्या इंटेंटनी जर एकत्र आली असतील तर कुठलाही सेटअप हा पोषकच असतो. म्हणजे त्याच्यात काही परकेपणा येतच नाही. सो माझ्यासाठी अत्यंत पोषक आणि उत्तम सेटअप राहिला तो. आणि कमालीची कास्ट आहे या सिरीजच्या निमित्तानं. म्हणजे मोना सोबतचं तुझं केमिस्ट्री जास्त मोठ्या प्रमाणात याच्यात आहे. राम कपूर आहे, इतरही कास्ट आहे, श्रुती मराठे पण आहे. एकंदरीत तो अनुभव कसा राहिला, स्पेशली मोना सिंग सोबतचे आम्ही जे काही सीन्स बघतोय? अगं ते सगळे इतके भारी नट आहेत, आणि पाहिलं तर एज आणि फेज वाईज ते एका वेगळ्या लेवलला आहेत आता वगैरे, पण सगळ्यांची ट्रॅजेक्टरी सिमिलरच आहे. सगळ्यांनी नाटकं केली आहेत, मालिका केल्या आहेत, जाहिराती केल्या आहेत, ऑडिशन्स दिले आहेत, स्ट्रगल केलेत. तर सगळ्यांबरोबर एक तर काम करताना ते पण इतकी अंडरस्टँडिंग माणसं आहेत सगळी. राम कपूर तर अनाउन्स्ड मेथड ऍक्टर आहे. तो खूप वर्ष इंडियन टेलिव्हिजनचा टॉप मोस्ट स्टार राहिलेला आहे. पण पुन्हा ते तो कॅरी नाही करत सगळं. मला कायम हे महत्वाचं वाटतं, ऍक्टर्स खूप चांगले असतात पण चांगले को ऍक्टर्स खूप कमी असतात. तर ही सगळी मंडळी थँकफुली, माझे काहीच त्यात कर्तृत्व नाही नशिबाने, पण ही सगळे को ऍक्टर्स भारी आहेत. ऍक्टर्स तर भारी आहेतच, पण को ऍक्टर्सही खूप भारी आहेत. ते की गिव्ह अँड टेक मधली जी मजा आहे, कम्फर्टेबल वातावरण करून काम करणं आहे, जे आपण युजली कम्फर्ट स्पेस मध्ये, म्हणजे आता आपण ज्या गप्पा मारतोय त्यात आपण इतके वर्ष काय संवाद केलेत कॅमेऱ्यावर, आपण त्यातनं येतं ना, पण ते तितकंच सराईतपणे त्यांच्याबरोबर पहिल्यांदा काम करताना पण झालं तिकडे. आणि मग ऍक्टर म्हणून तो जॉबही आहे की ती केमिस्ट्री दाखवणं, दिसून येणं, पण त्यांच्याकडनं ती फ्लेक्झिबिलिटी खूपच जाणवते. आणि ओव्हरऑल दिग्दर्शक पण अत्यंत लिनियंट आहे आमचा, रिषभ सेठ, ज्याने डिरेक्ट केली सिरीज. त्याची नुकतीच धामधूम नावाची फिल्म आली होती, तोच दिग्दर्शक आहे. सो त्याची कमांड खूप चांगली आहे ह्युमरवरची आणि सीन्स एक्झिक्यूट करण्यावरची. पण त्याच्यामध्ये तो जो काही ह्युमर आणि तुला एकदम वेगळ्या अंदाजात आम्ही बघतो, कारण मागचे जे काही भूमिका तू करतोयस त्यापेक्षा अतिशय वेगळी ही भूमिका आहे, ज्याच्यामध्ये कॉप तर आहेच, पण जे काही तुझ्या तोंड येणारे जे संवाद आहेत ते ह्युमरस आहेत, तर ते मजेशीर. तुला ते कशा पद्धतीने राहील? हो, तीच सगळ्यात मोठी गंमत होती त्यातली आणि अट्रॅक्शनचा पॉइंट होता माझ्यासाठी. कारण मी ह्युमर नाटकात पुष्कळ वेळा केलाय, मालिकेत केलाय, पण मी कधी अशा बिग स्क्रीनवर, वेब किंवा फिल्म स्पेस मध्ये असा आउटराईट ह्युमर कधी केलेला नव्हता एकतर. त्यामुळे ती माझ्यासाठी मजा होती यातली. आणि अजून एक सांगू का, कुठल्याही ऍक्टरला ना ते पोलिसाची किंवा सैनिकाची भूमिका वगैरे ही कधीतरी करावीशी वाटते. हो, कारण म्हणजे ते कधी कधी मला इडिओटिकही वाटते की असं काय आपल्याला वाटते कुठलाही रोल तुलाही वाटलं होतं असं? हो, कारण ते खाकीचा जो एक रुबाब असतो ना, दॅट युनिफॉर्म आपल्याला एक पडताळून बघायचं असतं की त्या वर्दीत आपण बरे दिसतो का, कसे दिसतो, आपण कसे कॅरी करू शकतो स्वतःला. आणि त्याच्यात जर असा बॅटिंगला स्कोप असलेला परफॉर्मन्स असेल तर नथिंग लाईक इट. सो ऑनेस्टली सगळं फेवर मध्ये झालं या सिरीजच्या बाबतीत, की एकतर खूप इंटरेस्टिंग. आता अनेक जण ही प्रतिक्रिया, थँकफुली माझ्या आई बाबांनी माझ्या ही प्रतिक्रिया दिली मला की अरे तू खाकी वर्दीमध्ये इतका चिकना दिसतोयस ना. म्हणलं वा, थँक्यू सो मच. तर गुड लुकिंग कॉप. असे अनेक जण मेसेजेस करतायत. तर एकतर ती वर्दी आणि त्याच्याबरोबर कॉमेडी पोलीस हे कॅरेक्टर आपल्याकडे अनेकदा पोर्ट्रे झाले. सो ती एक रिस्पॉन्सिबल गोष्ट, त्याच्यात एक्सप्लोर करण्यासारखं बरं असतं एक अभिनेता म्हणून मला असं वाटतं. कारण आतापर्यंत म्हणजे जितेंद्र जोशी यांनी केलं होतं सेक्रेट गेम्सच्या निमित्तानं, किंवा त्याच्यात करण्यासारखं खूप गोष्टी मिळतात. तुझ्याही या कॅरेक्टर्सच्या बाबतीत तुला बरंच काय काय करायला मिळालं कलाकार म्हणून? मिळालंच. मग ते दोन्ही आहे, तू बघितलं असतं त्याच्यात करण्यासारखं खूपही आहे, पण आता नवीन करण्यासारखं काही उरलेलंही नाही. कारण इतक्या वेळेला विनोदी पोलीस असं आपल्याकडे साकारून झालंय लोकांनी, आणि अप्रतिम केले लोकांनी काम. आता अगलीमध्ये गिरीश कुलकर्णी जे काम केलं त्याचं मला तो
भारतीय चित्रपटातला क्लासिक सीन वाटतो, वन ऑफ द. ऍक्च्युली तो जो पोलीस स्टेशन मधला इंट्रोगेशन, त्याचा एंट्रीचा सीन आहे गिरीश दादाचा. त्यानंतर जितू दादानी केलेला आहे. पण सो मला असं, मी जरा थोडा विचार केला त्याच्यावर की आपल्याला ते कुठे झुकलेलं नकोय, कोणाला फॉलो केलेलं नकोय, पण ते स्लॅपस्टिकही व्हायला नकोय. नाहीतर ती थिन लाईन असते की आउटराईट ढुंपाकवाली कॉमेडी होऊ शकते ती कुठल्याही पॉइंटला. तसं न होऊ देता तो बॅलन्स साधणं आणि त्यात स्वतःचा ह्युमर रिफ्लेक्ट करणं, दुसरं काहीच नाही त्यामध्ये. नाहीतर इट विल बी रिपिटेटिव्ह. हा, पण कॉप म्हटलं म्हणजे हिंदीमध्ये तुला जेव्हा विचारलं असेल, तुलाही असं वाटलं असेल काहीतरी सिंघम सारखं, काहीतरी सिम्बा सारखं असं काहीतरी त्याच्यामध्ये असेल, तुला असं वाटलं होतं. पण त्याच्यात हे नाहीये. पण ती एक एंट्री आणि जे काय हिंदीचा जो काय मसाला असतो एखाद्या कॅरेक्टर मध्ये भरण्याचा. नाही, तू पाहिलंस तर मिस्त्री सिरीज अत्यंत सटल आहे. तू ज्या फिल्मची नावं घेतलीस त्या अशा हायटंड आहेत ना, म्हणजे त्या ज्याला आपण कॉमन भाषेत फिल्मी म्हणतो, अशी ती ओव्हर एक्सप्रेस भूमिका आहेत त्या सगळ्या. बरोबर. पण आता मिस्त्री ही मुळात मंक या अमेरिकन सिरीजचं अडॅप्टेशन आहे, इंडियन अडॅप्टेशन. तर मंकचा मी आधीपासून फॅन राहिलेलो आहे. याच्यात निवड झाल्यानंतर मी स्वतःच्या मनाशी ठरवलं की ते बघायचं नाही आता आपण, नाही तर त्याचं रिफ्लेक्शन येईल याच्यामध्ये. सो रिव्हिजिट नाही करायचंय. सो मी ते केलं नाही शूटच्या वेळेला. पण मी मंक आधी बघितलंय पूर्वी, 2002-03 ची मला वाटतं सिरीज आहे ती. सो मी तेव्हाच असं 2007-08 साली खूप मंक बघितलंय मी. सो मला त्यातली पात्र माहिती आहेत, त्याचं जॉनर माहितीये, जो अत्यंत सटल आहे, ज्याच्यामध्ये रियालिटी किंवा त्याच्याही खाली खरं तर इमोशन आहे. म्हणजे फिल्मी किंवा ओव्हर द टॉप जाण्याचा स्कोपच नाही. त्यामुळे जेव्हा या नावासहित माझ्याकडे हे काम आलं तेव्हा मला माहिती होतं की एका सर्टन टेम्परामेंट मध्ये करावं लागणार आहे. म्हणजे त्याच्यात असं आउट लाऊड काहीच नाहीये. ते असं आपण आता बोलतोय त्या टेम्परेचरचे सीन आहेत सगळे. आणि ते आणखीन रिअलिस्टिक वाटतं. ओटीटीच्या बाबतीत ते होतं, तितकं रिअलिस्टिक लोकांना वाटतं. ओटीटी प्लॅटफॉर्म बद्दल काय वाटतं? कारण इतके ओटीटी प्लॅटफॉर्म्स आहेत आणि ज्या कलाकारांचं होतं की आम्हाला कामं नाही आहेत, अनेक कलाकारांना तिथे कामं मिळत आहेत, उत्तम कामं मिळत आहेत. तर त्याबद्दल काय वाटतं? कारण ओटीटीमुळे तो एक वेगळा प्लॅटफॉर्म कलाकारांसाठी ओपन झालेला आहे आणि विविध सिरीजच्या माध्यमातून ते त्यांना एक्सप्लोअर करतात आणि इंटरेस्टिंग भूमिका करतात अनेक कलाकार. ऍब्सोल्युटली. मला आपण अतिशय ब्लेस्ड काळामध्ये आहोत असं वाटतं कलाकार म्हणून. याचं कारण एक काळ होता जेव्हा फक्त मोनोपोली होती, एक सरळ सेंट्रलायझेशन होतं. सर्टन लोकच टेलिव्हिजन करायची, सर्टन लोकच फिल्म करायची. त्यात इतकं डेमोक्रेटिक झालंय सगळं की खूप जण फिल्म करतात, खूप जण टेलिव्हिजन करतात. आत्ता नंबर चुकीचा असू शकतो, पण मला वाटतं मराठी फिक्शन शोजच काहीतरी 50च्या घरात आहेत आता, फक्त मराठी फिक्शन टेलिव्हिजन शोज. नॉन फिक्शन त्याच्या पलीकडे आहेत. त्याच्यामध्ये रियालिटी शोज वेगळे आहेत, त्याच्यामध्ये कॉमेडीचे शोज वेगळे आहेत. तसं आता ओटीटी आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्स याच्या मार्गाने इतकं डेमोक्रेटाईज झाले त्या गोष्टी की खरंच ज्याच्याकडे मोबाईल आहे तो क्रिएटर होऊ शकतो. आणि त्याच्यामुळे ऑफकोर्स म्हणजे तो काळ होताच ना जेव्हा बनतायत 5 फिल्म्स पण ऍक्टर्स आहेत 500 ऍस्पायरिंग ऍक्टर्स. तर सगळ्यांना कसं काम मिळेल यामध्ये? आणि कुठलाही नट, कुठलाही कलाकार हे या सगळ्या गडबडीतनं जातच असतो कायम की कपॅसिटी आहे पण काम नाही. मग आपल्या अशा लोकांबद्दल आपल्याला त्रास व्हायला लागतो की यांची तर कपॅसिटी नाही पण यांच्याकडे काम आहे. सो हे सगळं ह्युमन लेवलवर होतच असतं. पण आता ओटीटीजमुळे इतके ऑपॉर्च्युनिटीज ओपन झाले आहेत आणि वन्स यू ऍक्सेप्ट द फॅक्ट की छोटा रोल मोठा रोल असं काही नसतं. ठीक आहे, काम आहे. मला ऍक्टर म्हणून रोज उठून अभिनय करायला मिळणं याच्या इतकी ब्लिसफुल गोष्ट दुसरी काही नाहीये. हे एकदा मान्य केलं त्या बाबतीत त्या ऍस्पायरिंग असावंच, अपस्केलिंगही असावं, पण अल्पसंतुष्ट पण काही गोष्टीत राहणं गरजेचं असताना आपण, नाहीतर आपण कधीच सॅटिस्फाय होणार नाही. इतकी डेफिनेटिव्ह गोष्ट जर मी ठरवली मला हेच अचीव्ह करायचंय तर भाई मग तिथे कधीतरी पोहोचली, पण तोपर्यंतचा सगळा प्रवास म्हणजे निराशच आहे मग जोवर तिथे जात नाही तोपर्यंत. सो तो प्रवास एन्जॉय करण्यासाठी काही बाबतीत आपण अल्पसंतुष्ट असलं पाहिजे एकतर. पण येस, ऍज यू सेड, आता सोशल मीडियावर इतके जण, आता रील स्टार्स किंवा कंटेंट क्रिएटर्स ज्यांना आपण म्हणतो, सो ते काय स्वावलंबी कलाकारच आहेत की. सो इतके जण कलाकृती आता निर्माण करत आहेत तर मला वाटतं अनेक जणांना स्पर्धा खूप वाढली आहे. हा, मग त्याचे हे खूप आहेत. पण कुठल्याही ऍडव्हान्टेजचे थोडे ड्रॉबॅक्स असणारच आहेत, त्यातला भाग येतो.
पण अगेन मी मला पर्सनली आय डोंट डिनाय द फॅक्ट की स्पर्धा आहे वगैरे, पण मला पर्सनली ते अंगी लागत नाही फार, कारण मी त्या दृष्टीने त्याच्याकडे बघत नाही. म्हणजे प्रत्येक जणाची युनिक क्वालिटी आहे काहीतरी. इफ आय एम मेंट टू बी देअर, दे आर गोइंग टू कॉल मी. इफ आय एम नॉट मेंट टू बी देअर, दे आर गोइंग टू कॉल समवन एल्स. इतकं ते सोपं आहे. पण या सगळ्यामध्ये डेफिनेटली खूप जणांची पोटं भरत आहेत, याचा मला फार आनंद वाटतो. खूप टेलिव्हिजन चाललंय, खूप फिल्म्स चालले आहेत. ऑफकोर्स ज्याच्यातनं हा प्रॉब्लेम सगळा निर्माण होतोच की कमी जण बघतात कंटेंट. आधी जितकी पटापट गोष्टी हिट व्हायच्या त्याचं फ्रिक्वेन्सी कमी झाली आहे. पण काही अनप्रॉमिसिंग चित्र नाहीये अतिशय. पण या सगळ्यामध्ये एक अशी भूमिका केली धर्मवीरच्या निमित्तानं, इतकं ती पोहोचली, लोकप्रिय झाली, त्याच्यानंतर आर्टिस्ट म्हणून तुझी भूक अधिक वाढली आहे का? कारण त्यानंतर तू OTT प्लॅटफॉर्म करणं हे खूप मोठं चॅलेंज राहिलं असणार तुझ्यासाठी, एक लोकप्रिय भूमिका केल्यानंतर. पण त्यासोबत तू नाटकही करतोय, विविध चित्रपटातलं कामही करतोयस. भूक कलाकार म्हणून आणखीन काहीतरी वेगळं करायला पाहिजे, ती वाढली? हो, पण मी ती भूक जी लागते ते पोट कायम भरत असतो माझं, असं मला वाटतं. कारण अगेन आय डोंट प्लॅन टू मच. आय डू हॅव छोटे गोल्स असतात आपले, की ह्या वर्षात मला हे अचीव्ह करायचंय, पुढच्या 6 महिन्यात मी हे केलंच पाहिजे बाबा. काय आत्ता मला पुढच्या 1.5 वर्षात नाटक नक्की करायचंय, असे छोटे गोल्स आहेत. पण मी आय मोस्टली ट्रस्ट ऑन आत्ता काय करावं असं वाटतंय, आणि तशी बरीच कामं सोडलीत सुद्धा आणि तशी बरीच कामं घेतलीत सुद्धा. पण अगेन आय एम थँकफुल इनफ जे दिग्दर्शक आणि निर्माते माझ्या आयुष्यात आले की त्यांनी मला विविधतापूर्ण भूमिका कायम दिल्यात. म्हणजे धर्मवीर मधली भूमिका तर सगळ्यात मोठं सरप्राईज होतच माझ्यासाठी एकनाथ शिंदेची, आणि ती करायला मिळणं. त्याच्यानंतर आता इतकं रिप ऑफ वेगळंच काहीतरी विनोदी पोलिसाची भूमिका मिळणं. सो हा नटावर टाकलेल्या ट्रस्टचा पण भाग आहे ना. म्हणजे द वर्स्ट थिंग आय वॉन्ट, द वर्स्ट थिंग आय कॅन थिंक ऑफ इज टाईपकास्ट होणं. मला डेफिनेटली एका सर्टन फॉर्म मध्ये किंवा एका सर्टन माध्यमात सुद्धा अडकायचं नाही. म्हणजे मला टेलिव्हिजन पण एक्सप्लोर करायला खूप आवडतं. नाटक तर असा प्राणप्रिय माध्यम आहेच, सिनेमा आहे, वेब आहे, बरेचदा व्हर्टिकल आता मला तेही एक्सप्लोर करायची इच्छा आहे. व्हर्टिकल मीडियम मध्ये करता येते. कारण काय आहे, नाहीतर आपण अडकत जातो एका सर्टन याच्यामध्ये. आता जर मी निर्णय घेतला की फक्त फिल्म्सच करायच्या, वेबला नाही करायचं, तर आय वुड हॅव मिस्ड आउट ऑन दिस अपॉर्च्युनिटी. तर असं ठरवण्यात काही मजा येत नाही मला. पीपल हु प्लॅन, मला त्यांच्याबद्दल आदरच वाटतो. माझे अनेक असे मित्र आहेत, ऍक्टर मित्र, ज्यांनी म्हणजे ते एक वेळ हलाखीत दिवस काढतात पण ते टेलिव्हिजन करत नाहीत. एक माझे असेही मित्र आहेत की ते एक वेळ वाईटपणा घेतात, म्हणजे लोकांचे टोमणे घेतात, पण ते सिनेमा किंवा कशाकडे वळत नाही, ते टेलिव्हिजनच करत राहतात. सो हे कमिटमेंट सुद्धा मला खूप अप्रिशिएबल वाटतं सगळं. पण मला समहाव जितका आपण जास्त संचार करू ठिकठिकाणी तेवढं जास्त एक्साइटिंग वाटतं. मग मला चंचल स्वभावाचं असल्यामुळे मला ते हे पण पाहिजे ते पण पाहिजे असं थोडस होतं आपोआप. त्यामुळे ते OTT हिंदीतलं राहिलं होतं, तर तेही हो राहिलं, म्हणजे ते करायचंच होतं. आणि ते थँकफुली असं जुळून आलं की मी ऑलरेडी मंकचा फॅन पण आहे. त्या अशी काहीतरी करावीशी मला ह्युमर कधीच करायचं होतं स्क्रीनवर, तेही करणं झालं. टीम पण अप्रतिम जुळून आली सगळी. पण हे सगळं क्रेडिट जेन्युइनली बोलायचं म्हणून बोलत नाहीये, पण शेवटी दिग्दर्शक, निर्माते ह्या सगळ्यांचं पण ते क्रेडिट असतंच. म्हणजे मला ऍक्टिंग हे कायम टीमवर्क वाटतं. मी एकटा जाऊन काहीतरी अभिनय करतो असं नाही. कोणीतरी शॉट लावतं, कोणीतरी ते इमॅजिन करतं, कोणीतरी हे अमुक कर असं सांगतं. त्या अनेक गोष्टी एकत्र येऊन एक परफॉर्मन्स तयार होतो. सो मी आय एम व्हेरी ग्रेटफुल अँड ब्लेस्ड की विविध, आता प्रवीण सरांनीच मला मुळशी पॅटर्न मधला रोल देणं, हंबीरराव मध्ये, किंवा धर्मवीर आणि फुलवंती एकत्र रनिंग होते थिएटरमध्ये. सो तेव्हा एक मलाच मजा वाटत होती की एकीकडे आपण सवाई माधवरावची भूमिका केली आहे, एकीकडे एकनाथ शिंदेची भूमिका केली आहे. आता नाटक चालू आहे, त्यात आणखीन तिसरीच इंटेन्स भूमिका आहे मी वर्सेस मी मध्ये. सो या विविधतेतला फक्त मी जबाबदार नाहीये. हा, फायनली ते डिलिव्हर करणं ही माझी जबाबदारी असू शकते, पण कॅनॉट टेक द फुल क्रेडिट ऑफ इट. पण मला इंटरेस्टिंग वाटतं हे विचारायचं की बायोपिक करत असताना, म्हणजे ते कॅरेक्टर्स जेव्हा करता तुम्ही, म्हणजे आता सुबोध भावेसारखे कलाकार ते सातत्याने वेगवेगळ्या चित्रपटांमधनं, तूही म्हणजे लोकमान्य असेल किंवा धर्मवीरच्या निमित्तानं, काय वाटतं एक विशिष्ट कलाकारच ते करू शकतो, ती एक कला असली पाहिजे, की कोणताही अभिनेता ते करू शकतो? तुला काय वाटतं? कारण ते मिमिक आणि ते तशा पद्धतीनं
सादर होणं तितकंच गरजेचं आहे. खूप मोठी जबाबदारी असते ते साकारणं. हो, मला वाटतं अ, हो, एक जनरल फ्लुइडिटी तर पाहिजे त्यासाठी. ब- की आकार घेता आला पाहिजे एखाद्या व्यक्तीसारखा आपल्याला. हो. पण ती ऍक्टरची मूलभूत क्वालिटी असलीच पाहिजे ना एनिवे. ती कुठल्याही नटाची मूलभूत क्वालिटी हवीच की ज्याला कुठली तरी वेगळी व्यक्ती बनता येतं, कोणासारखं तरी वागता येतं, कोणासारखं तरी बोलता येतं, कोणासारखं तरी आवाज मे बी मिमिक करता येतो. आणि मिमिक हा शब्द वापरताना आणि मग फिल्म मध्ये काम करताना ते मिमिक्री पुरतं न राहता बरं आता. ते इम्पर्सोनेशन म्हणजे व्यक्तिरेखा साकारणं इथपर्यंत ते गेलं पाहिजे असं वाटतं मला. पण सुबोध दादा जितके लीलया ते करतो, म्हणजे बालगंधर्व करणं, मी तुला सांगतो ना, काशीनाथ घाणेकर अगदी प्रामाणिकपणे सांगतो, जेव्हा पहिल्यांदा असं कळलं ना की सुबोध दादा काम करतोय काशीनाथ घाणेकरांची भूमिका, तेव्हा मला कळत होतं, आईला कसं काय वाटेल हे. पण ज्या दिवशी पहिलं पोस्टर आलं ना, मला आठवतंय मी असं फोनकडे बघत, मी सेटवर होतो, शूट करत होतो, मी बघत बसलो होतो की ही व्यक्ती आहे आणि काशीनाथ घाणेकरांसारखी दिसतीये ही व्यक्ती, आणि काम तर अप्रतिम केलंच आहे त्याने. पण आता बघ ना, परेश मोकाशींचा सिनेमा हरिश्चंद्राची फॅक्टरी, त्यामध्ये नंदू माधवांनी भूमिका केली दादासाहेब फाळकेंची. तर तू ते पाहिलंस तर ते इम्पर्सोनेशन नाही, म्हणजे दादासाहेब फाळके कसे असतील हे इमॅजिन करून केलेलं काम नाही वाटत मला ते. त्याला एक फॉर्म आहे, त्या फिल्मला एक ह्युमरचा फॉर्म आहे, जो ह्युमर इनेटली नंदू माधवांमध्ये आहे. म्हणून आता परेश सर तर अत्यंत इंटेलिजंट दिग्दर्शक आहेच, त्यामुळे त्यांना ते कळलं की या व्यक्तीला इथे घेऊन हे आपण करावं, आणि ही मेड इट वर्क. सो प्रत्येक फॉर्मची पण डिमांड वेगळी आहे, प्रत्येक दिग्दर्शकाची डिमांड वेगळी आहे. पण मला अवघड वाटतच, म्हणजे मला कायम अत्यंत जबाबदारीचं, मग गंमत हीच आहे की फिक्शन मध्ये मी लिबर्टी घेऊ शकतो. समजा माझा सूर हल्ला थोडासा, तरी मी म्हणू शकतो नाही हे पात्र असंच आहे, आय कॅन कव्हर अप ऍटलिस्ट. मी एकनाथ शिंदेची भूमिका करताना कव्हर अप काय करणार आहे? जो माणूस रोज मीडिया समोर आहे, जो आपण फोन उघडला की ज्यांच्या बातम्या आपल्याला दिसतात, आता तुमच्या ऑफिसमध्ये फिरताना ऍटलिस्ट 17-18 स्क्रीन्सवर एकनाथ शिंदे दिसत होते, अशा व्यक्तीची आपण चुकीची भूमिका करू शकत नाही. म्हणजे इट इज इम्पॉसिबल टू डू इट. किंवा लोकमान्यांची इतकी त्यांची मोठी प्रतिमा असताना, लोकमान्य हेच त्यांचं नाव आहे, त्यांना दिलेली पदवीच ही आहे, लोकमान्य टिळक. तर त्यांची भूमिका एका मर्यादेनंतर चुकू शकत नाही. तरी त्याच्यात लिबर्टी ही आहे की आता कुणीच असं हयात नाही ज्यांनी टिळकांना बघितलंय, बरोबर. त्यामुळे ते पास्ट, इट इज हिस्ट्री नाव, त्यामुळे तरी त्याच्यात लिबर्टी घेता येते. पण ऑल इन ऑल बायोपिक अवघड आहे, खूप अवघड आहे. कारण पण तू आधी असं एक असतं ना, लहानपणापासून ती कला असते आपल्यात, आपण अनेक कलाकारांची किंवा कोणाची मिमिक्री करत असतो, मिमिक करत असतो. तू तू करायचं असं काही आधीपासून? हो, म्हणजे मला शाळेमध्ये शो लावायचे माझे की टीचर्सची मिमिक्री करून दाखव वगैरे, म्हणजे मित्रच. आणि तेव्हा अत्यंत, आता आहे तसं नव्हतं, मी अत्यंत बुजरा होतो, इंट्रोवर्ट होतो, आणि मला सोडून नाही कोणीतरी बघेल आणि ओरडेल मला शिक्षा देतील वगैरे, पण असंही कधी झालं नाही. पण शिक्षिका वगैरेची मिमिक्री मला रेग्युलर शाळेत करायला लावायचे. आत्ता सुद्धा म्हणजे सेटवर बरेचदा हे लोक शो लावतात की अरे ते तू प्रवीण सरांसारखं करतोस, ते करून दाखव ना वगैरे. सो ते जे त्यांचं एक पिक्युलर फॉर्म आहे, अरे नाही दाते डेंजर, आपण खुंखार सीन करतोय आपण आत्ता वगैरे, हे जर त्यांचं एक बोलायचं हे ना, सो ते इनेटली स्वभावाचा भाग आहे, म्हणजे ऍक्टर म्हणून कला आहे. म्हणजे मला वाटतं प्रत्येकामध्ये असते अशी विशिष्ट कलाकार असतात, ते आवाजाची पेस असेल किंवा ती पर्सनॅलिटी असेल किंवा त्यांचे हावभाव, सगळ्या गोष्टी आत्मसात करतात. म्हणून माझा आधीचा प्रश्न त्याच्यासाठीच होता की तू ते करत होतास का? ते चाळे म्हणून करतच असतो. असते ना ती छोटीशी कला, असते म्हणजे आय एम शुअर असते. ते तुझ्या बाबतीत पण ते डेव्हलप करत जाणं आणि ते जोपासण्याचाही मुद्दा आहे. म्हणजे मला काय म्हणतं, नटासाठी रियाज काय आहे, म्हणजे जसं गायक बसून सूर लावू शकतो, रियाज करू शकतो, राग विस्तार करू शकतो, एखादा नर्तक रोज सकाळी नृत्याचा रियाज करू शकतो, तसे आहेत. आता डॉक्टर लागूंची पुस्तकं वगैरे आपण वाचली तर नटाने रियाज कसा करावा याच्यावर खूप सुंदर सूचना आहेत त्यामध्ये. पण मला वाटतं की आपण कसे जगतो, आपण रोजच्या दैनंदिन जीवनात आत्ता मी काय करतोय हाच माझा रियाज आहे. आत्ता
उदाहरणार्थ आता आपण ही मुलाखत करतो आहोत, यातनं मी हे संपल्यानंतर वाटेल मला की हे आपण नको होतं आता बोलायला, हे वाटलं. सो त्यात डिलिशन्स करत जाणं, ऍडिशन्स करत जाणं हाच रियाज आहे ना. Right. हाऊ यू बी इन युअर लाईफ इज माय रियाज. त्यामुळे ते रोजच्या जीवनात काय, आता मी तुला भेटून गेलो, तुझ्यासारखं काहीतरी केलं, याच्यासमोर ते हसले, मी तिच्यासारखं तुझ्यासमोर आय विश एकदा तुझ्यासमोर मी तुझ्यासारखं करेन. पण त्याची मजा आहे ती रोजच्या जीवनात आपण काय करतो याची. पण हे विशेष करून मिस्त्रीच्या कॅरेक्टर बद्दल आपण बोलतो, तर तो कॉप साकारताना तू काय केलं होतं? तुला पहिला टप्पा काय होता त्या भूमिकेसाठी काम करत असताना? नाही, फ्रँकली मला असं वाटत होतं कितीही ह्युमर असला त्यामध्ये, त्याच्या पात्राचा तितका अभ्यास नाहीये खरं सांगायचं तर. म्हणजे लेट्स बी ऑनेस्ट, मला हे म्हणता येईलच मला की मी खूप त्याच्याबद्दल वाचन केलं, असं खरं तर नाहीये. मुद्दा हा आहे की ते पात्र तसं जेनेरिक आहे. ओके, त्यातलं ह्युमर कोशंट महत्वाचं आहे, पण तो ह्युमर करत असताना एका पोलिसाची जी डिग्निटी असते, ती जायला नको होती मला. असं नको की म्हणजे त्याच्या कशावर तरी हसू येणं आणि तो हास्यास्पद वाटणं, यात फरक आहे ना. की मला तुझ्या कुठल्या तरी वागण्यावर हसू आलं तर वेगळा मुद्दा, तुझ्या ट्रेटचा मुद्दा आहे. पण तू हास्यास्पद वगैरे असेल तर विचार करायची गोष्ट आहे की बाबा नाही गेलं पाहिजेस तू हे. तर ते मला वाटत होतं की पहिलं तो पोलीस असल्यामुळे त्याची डिग्निटी तर ठेवली पाहिजे. कारण कुठलाही पोलीस माणूस, कर्मचारी हा खूप ट्रेनिंग मधनं जात एका सर्टन पॉइंट पर्यंत पोहोचलेला असतो, प्रचंड डिसिप्लिन मधनं पोहोचलेला असतो. त्यामुळे तो मूर्ख तर नाही असू शकत. त्याला एक सर्टन रिस्पेक्टेबल वाटलंच पाहिजे त्याच्याकडे बघून. ते एकतर डोक्यात ठेवून ते सगळे सीन्स परफॉर्म करणं, त्यातलं ह्युमर कोशंट जिवंत ठेवून, हा सगळ्यात मोठा अभ्यासाचा आणि टास्कचा भाग होता ही सिरीज करताना. आणि ऑफकोर्स ह्युमर ही गोष्ट अशी आहे की ती पटकन ना, म्हणजे जितकी ती इंटरेस्टिंगली अटेन्शन सिकिंग आहे, तेवढीच ती डिस्ट्रॅक्टिंग सुद्धा आहे. म्हणजे आता नाव घ्यायचं नाही, पण अनेक सिनेमे, अनेक नाटकं आपण अशी बघतो ना की कॉन्टेक्स्ट काहीतरी वेगळाच चाललेला असतो, पण एखाद्या नटाला खूप कॉमेडी करायची असते, म्हणून तो इतकी कॉमेडी करत बसतो की सगळ्या कंटेंटवरचं लक्ष उडून त्याच्याकडे लोक बघतात आणि लोक म्हणतात ठीक आहे, तो एकटा भारी होता, बाकीचे नटे म्हणतात की अरे काय करतोय, इतकं का करतोय हा. तर तो बॅलन्स सांभाळणं हे पण मला महत्वाचं वाटतं. मला काय, रीड द रूम जे म्हणतो ना आपण, की मी आता तुम्हाला प्रश्न विचारलास म्हणून मी तासभर एकाच गोष्टीवर बोलत बसलो हे नाही करू शकत. यू रीड द रूम, आपण काय काय घेतोय, काय देतोय याचं एक भान असलं पाहिजे ना. सो तो त्या पात्राचा महत्वाचा कॅल्क्युलेशनचा मुद्दा होता असं मला वाटतं, की त्याची डिग्निटी जपणं, त्यातलं ह्युमर फ्रेश आणि जिवंत ठेवणं, पण तो डिस्ट्रॅक्टिंग होण्या एवढा लाऊड आणि विचित्र न होणं. या सगळ्यात आणखी एक विचारायचं वाटतं, तुझा आवाज जो काय ना फार इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे तुला इंटरेस्टिंग कॅरेक्टर्स तशी मिळत असेल आणि त्या आवाजाचा वापर करणं म्हणजे हेही असतं ना कलाकारामध्ये, की तो कशा पद्धतीनं व्हॉइस ओव्हर आहे, कशा पद्धतीनं आपला आवाज वापरावा. तू ती कशी कला अवगत केलीस? तुला कसं वाटतं पण माझा आवाज? मला फार इंटरेस्टिंग वाटतो आणि ते विविध कॅरेक्टर्स मध्ये ऐकायला. तुला कसं वाटतं तुझा आवाज? मला काही कळतच नाही माझा आवाज कसा वाटतो मला. म्हणजे मला कधी कधी माझ्याच व्हॉइस नोट्स आपण ऐकतो ना, आपण व्हॉइस नोट पाठवल्यावर परत ऐकतो बघ स्वतःच. मलाही सवय व्हॉइस नोट पाठवायची आणि स्वतःच ऐकायचं मी कसा बोललोय. तर पण मला कधी कधी नाही आवडत मला माझा आवाज त्यात. पण फ्रँकली म्हणजे आय टेक इट ऍज अन अप्रिसिएशन ऑल्सो. मी त्याच्यावर खूप काम केलंय, कारण माझा अत्यंत घोगरा आवाज आहे. म्हणजे रूढार्थाने नटासाठी फार समर्पक असा आवाज नव्हता माझा कधीच, एस्पेशली 10-15 वर्षांपूर्वीच मी हे सांगतोय. म्हणजे माझ्या हातातनं कामं गेली सुद्धा आहेत आवाजामुळे. म्हणजे मी आता नाव घेत नाही, पण मी एक व्यावसायिक नाटक करत होतो. कधी सांगतोय मी तुला, 2010-11ची गोष्ट सांगतोय. व्यावसायिक नाटक मी करत होतो आणि 4-5 दिवस तालीम केल्यावर ते दिग्दर्शक, ते खूप सिनियर दिग्दर्शक आहेत, ते मला बाजूला घेऊन गेले आणि म्हणाले, क्षितिश तू चांगला नट आहेस रे, पण ना तुझा आवाज या कॅरेक्टरला नाही जाते. म्हणलं मी समजू शकतो. हा थँक्यू, तू समजून घेतोयस, म्हणजे तुझं काहीच प्रॉब्लेम नाही, तुझ्या व्होकल कॉर्ड्स तू कशा रिपेअर करशील आणि तू उत्तम काम करतोस, पण मी लिहिलंय ना हे पात्र, तर मला असं असं ऐकू येत नाही ते पात्र, तर काय करता येईल? म्हणलं एवढंच करता येईल की मी तुम्हाला इतर नट सुचवतो आणि तुम्ही त्यांना घेऊन काम करा. पण मला हे त्यांनी कम्युनिकेट केलंय खूप महत्वाचं वाटलं. ज्याच्यानंतर अशाच 1-2 प्रसंगांनंतर मला हुरूप आला की आपण आपली रेंज वाढवली पाहिजे, आपण रियाज केला पाहिजे सुरांचा, आपण विविध आवाज
काढून मग मी डबिंग करायला सुरुवात केली. मी ओके. खूपदा इंग्लिश चॅनल्स मराठीमध्ये म्हणजे वगैरे तुझं, सॉरी तुला इंटरप्ट कर, तुझा आवाज तू बदललास, काय केलंस, त्याची पट्टी हो, बदललीस? नाही, मी त्याची रेंज वाढवली खूप. हम्म, मे बी तेव्हा मी माणूस म्हणून लहान होतो, अनएक्सप्लोर्ड होतो, त्यामुळे हम्म. लहान असताना बघ ना आपण एक एकसुरी बोलत असतो, कारण आपण अशी विविड रेंज आयुष्यात एक्सप्लोरच केलेली नसते. Right. बरोबर आहे ना? सो मी त्यानंतर ना मुद्दाम डबिंग करायला लागलो, की इंग्लिश कंटेंट जो मराठीत किंवा हिंदीत डब होतो ना, तिकडचे शोज वगैरे तेव्हाच्या कार्टून चॅनल्सचे वगैरे बरोबर. व्हायचे, हा. ती मी खूप डब्स करायला लागलो. मग त्यातले असे मॉन्स्टरचे कॅरेक्टर्स कर, त्यातल्या एखाद्या रणगाड्याचं कॅरेक्टर कर, की मग ते टेक्नोवाले जे कार्टून्स असायचे. सो ऍक्च्युली त्या दरम्यान मी माझ्या आवाजावर खूप काम करू शकलो, आणि बंदिस्त स्टुडिओत आपल्याला असं मोकळं झाल्यासारखं वाटतं ना. बरोबर. सो ज्याने माझ्या आवाजाला खरंच ट्रेन केलं या प्रोसेसने, आणि फ्रँकली मी बऱ्यापैकी काम केलं माझ्या आवाजावर. नाहीतर ती अडचण अजूनही येत राहिली असती मला. आता थँकफुली अभिनयाचं पण एक व्हॉल्यूम तसा बऱ्यापैकी झालेला असल्यामुळे लोक फक्त ते बघत नाहीत, लोक कपॅसिटी ऑफ परफॉर्मन्सही बघतात. सो हळूहळू ते होत गेलंय, पण पण होता ऍज हा अ ह्युमन प्रॉब्लेम. देअर इज अ व्हरायटी ऑफ व्हॉइसेस. तर मला तो फार इंटरेस्टिंग वाटतो, कारण तू ज्या भूमिका साकारलेल्या आहेस आतापर्यंत, त्याच्यामध्ये ते कुठेही वेगळं वाटत नाही. आवाजामुळे त्याचा कुठलाही बांधील राहत नाहीये त्या कॅरेक्टर, म्हणून ते कॉम्प्लिमेंट होतं. आणि तू सांगितलं हे छान आहे की तू त्याच्यावर इतक्या उत्तम पद्धतीने कामही केलंस. हो हो, केलंय केलंय. पण इंडस्ट्रीमध्ये वावरत असताना खूप जवळचे मित्र कोण आहेत, मला ते जाणून घ्यायचं तुझं. खूप अतिशय छान घट्ट, म्हणजे प्रवीण तरणे तर आता नाव आहेच, पण प्रवीण सर पण ते कसे ते वरिष्ठ मित्र आहेत, म्हणजे हा, ते इतके सिनियर आहेत. हा. आणि फ्रँकली ना, त्यांच्याबद्दल आदर मैत्रीयुक्त जी भीती आहे ती आहेच ना, कारण ते अत्यंत प्रतिभावान कलाकार आहेत. हो. एखाद्याच्या प्रतिभेचं दडपण येतं बघ कधी कधी, खूप चांगल्या अर्थी म्हणतोय मी, हम्म. की म्हणजे उदाहरणार्थ तुलनेचा किंवा असा भाग नाही, पण माझ्या आयुष्यात योग आणि नशिबात आलो होतो, मी लता दिदींना भेटलो होतो एकदा ओके. त्यांच्या घरी प्रभुकुंजला. तर तेव्हा मला असं झालं, असा कोशात गेलो होतो, कारण मला काय बोलणार आहे? लता दिदींना तुमचं गाणं मला खूप आवडतं हे तर नाही म्हणू शकत, लता मंगेशकर आहेत त्या, काय बोलणार आपण त्यांच्यासमोर? आपण बुजूच शकतो फक्त. मी तरी असा माणूस आहे की मी एखाद्याची प्रचंड प्रतिभा जर असेल ना, तर मी शांत होतो त्या पॉइंटला. आणि ती वास्तू पण इतकी हा, पीसफुल आहे ना, तिथे पाऊल एक्झॅक्टली. ठेवल्यानंतर आपण समजा. ओव्हर कम्युनिकेट करायला जात नाही बघ तिकडे. हो. तर सिमिलर अनेक कलाकारांना भेटता आलं आयुष्यात. पण म्हणजे आता श्रीकांत मोघे असतील, त्यांच्याबरोबर बरेच संवाद करता आला. सुधीर मोघे असतील, त्यांच्याबरोबर खूप संवाद करता आला. एकतर मला काव्य पण माझा खूप आवडीचा भाग आहे माझ्या आयुष्यातला. तर तसं ना, प्रवीण सरांबद्दल मला ते वाटतं की ते इतक्या विचारात असतात, इतकं सुचतं ना त्यांना, की फक्त मैत्री अशी त्यांच्याशी नाही होऊ शकत. ते कायम आदर भीतीयुक्त मैत्रीच असू शकते त्यांच्यासोबत. पण ही खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे. राईट, पण आसपास अशी उत्तम माणसं असली की आपल्याला असं विविध मार्ग मिळत जातात ना, हो, त्याच्यातलं काही समृद्ध काही. होतो आपण. 100% समृद्ध होतो. तसं तुमच्या बाबतीत होतं जेव्हा प्रवीण सर असतील किंवा इतरही तुझी मित्रमंडळी असतील, त्यामुळे एक मार्ग सापडतो. ते काय काम करतायत किंवा कशा पद्धतीनं काही करता येऊ शकतं. आपले अनुभव आणि त्यांचे अनुभव हो. शेअर करणं. हे बघ, आता तू प्रश्न विचारलास, मित्र मैत्रिणी थँकफुली खूप आहेत इंडस्ट्रीमध्ये, खूपच आहेत. आणि आपले सूर जुळणाऱ्या गप्पा झाल्या की ते मित्र होतात. आणि एकतर अत्यंत गप्पिष्ट माणूस मी असल्यामुळे आज आता इथे यायच्या आधी पहाटेपर्यंत आशुतोष गोखले जो ऍक्टर मित्र आहे, तो माझा अत्यंत जवळचा मित्र आहे. काल त्याचं रात्री काहीतरी 1 वाजता शूट संपलं. त्याने मला फोन केला, मी तुझ्या घरी येतोय राहायला म्हणून, कारण त्याच्या सेटच्या जवळ राहतो मी. तो रात्री, मी म्हणलो मी झोपणार आहे आपण, तो म्हणलो हो झोप, मी येऊन झोपतो. तो आला आणि आम्ही पहाटे 5:30 पर्यंत गप्पा मारत होतो. त्यामुळे इथे उठून मी आता स्लीप डिप्राईव्हड झालोय आता आपल्या या गप्पांना. सो असे मित्र जे गप्पिष्ट प्रचंड आहेत, असे खूप आहेत. संस्कृती आहे बालगुडे, जिच्याशी खूप एक गप्पा होतात, अप्रतिम मैत्री आहे आमची. प्रियदर्शनी इंदलकर आहे, ज्याची खूप चांगली मैत्री आहे. विनोद वणवे आमचा मित्र, जो प्रवीण सरांसाठी कास्टिंगचं काम बरेचदा करतो. ही एक आणि अनंत नावं आहेत, म्हणजे खूप नावं आहेत अशी. हो, तेच तू आधी म्हटलं की अशी मित्रमंडळी असली की कामही करायला हो उरतं आणि हो. एकमेकांना सकारात्मक ती ऊर्जा, कारण एका इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना कुठे काय चाललंय हे अनुभव शेअर करणं, या सगळ्या गोष्टी असतात. त्यात आपली आवड, म्हणजे तुला गझलची इतकी छान आवड आहे, कविता हो. गझलची,
ती आवड तू कोणासोबत असे असतात ना जी आपली हॉबीज आहे ना एका विशिष्ट हो हो हो. मित्रांसोबत आपण ती शेअर करतो. तुझे असे कोण आहे म्हणजे अ, गझल हा प्रकार तुला कुणी इंट्रोड्यूस केला किंवा तू तिथपर्यंत कसा पोहोचला आणि ते तू कोणासोबत शेअर करायला तुला आवडत? स्वानंद बर्वे जो ऍक्टर आहे, जो मालिकांमध्ये आता गेली कित्येक वर्ष खूप प्रॉमिनंटली काम करतो आहे, तो माझा पुण्यातला आणि असे सिनियर मित्र, अत्यंत जवळचा मित्र आहे माझा. तर मला मुळात आयुष्यात कवितांची आवडच त्याने लावली. तो माझा कॉलेजमधला सिनियर आहे. ओके. पहिल्यांदा कविता वाचन हा फॉर्म त्याने मला इंट्रोड्यूस केला हम्म, आणि तिथपासून आमचे अविरत कवितांवर गप्पा होतात. हम्म. मग अजूनही आम्ही एकमेकांना, आमच्या तर मित्र पण आहेत जे कवी आहेत. स्वानंद स्वतः उत्तम कविता हो. करतो. मी अजिबात कविता लिहू शकत नाही. मला फक्त वाचायला, सादर करायला आवडतात. पण आम्ही एकमेकांना आजही कविता पाठवत असतो प्रचंड. त्याच्यावर खूप वेळ व्हॉइस नोट्सवर बोलत असतो. हम्म. सो ह्या गोष्टी मोस्टली माझ्या स्वानंद बरोबर शेअर होतात. हा. आणि आहेत असे अनेक मित्र आहेत ज्यांच्याबरोबर मला या गप्पा मारता येतात, पण स्वानंद त्याच्या टॉप मोस्ट आहे वा. असं. पण ते अनेक कलाकार ज्यांना ती आवड असते विविध काय तुला असं वाटतं त्या फॉर्म मध्ये काहीतरी तू आगामी काळात काहीतरी कार्यक्रमाच्या माध्यमातून किंवा काही असं अगं मी पुष्कळ केलेत पूर्वी कवितांचे कार्यक्रम वगैरे. आता वेळ होत नाही ते करण्यासाठी. म्हणजे असं होतं, ते एक वेगळं माध्यम आहे ना. बरोबर. म्हणजे ऑफकोर्स अभिनयाला प्राधान्य दिलं जातं, त्याच्यामुळे तिथे शोजला कमिटमेंट देता येत नाही, असं बरेचदा होतं. पण मी अत्यंत उत्सुक आहे ते करण्यासाठी. कविता नसल्या तरी नक्षत्रांचे देणे जो हो. आहे तो आता मी बरेचदा होस्ट करतो. आता जो बरोबर. बाबूजी आणि गदिमांवरचा हो. त्यातलं पर्व आहे हम्म. नक्षत्रांचं देण्याचं, ते मी आणि विभाताई होस्ट करतो. हो. तर गाणं माझा तो अत्यंत आवडता फॉर्म असल्यामुळे मी बरेचदा कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमात करतच असतो या गोष्टी. हा. आता आम्ही एक आम्ही दुनियेचे राजे नावाचा कार्यक्रम करतो, ज्याचे जयदीप वैद्य गातो, देवेंद्र हो. भोमेनी डिरेक्ट हो. केलेला आहे तो हो. हो. कार्यक्रम. राईट. तर अभिजित काणकेकर त्याचे काही शोज करतो, काही शोज मी करतो. असं आम्ही होस्ट करतो, ते गौतमी देशपांडे आणि मी. राईट. तर हे मी करत असतो आधीमध्ये. पण पूर्ण वेळ देऊन ते करता येत नाही. ओम भुतकर एक आहे बाय द वे. ओम अत्यंत म्हणजे स्वतः उत्तम कवी आहेच, पण त्याला उर्दू गझला आणि याचा प्रचंड शौक आहे. त्याचं सुखन सुखन तर म्हणजे बोलायलाच नको. इट इज अ फीस्ट फॉर द ऑडियन्स. पण ओम आणि मी पण एकमेकांची खूप कविता, काव्य, गझल्स, तो उर्दू जास्त बोलतो, मी मराठी जास्त वाचत असतो. पण मी आणि ओम खूप बोलतो कवितांविषयी. हल्ली जरा कमी झालंय, कारण भेटणं कमी होतं कामाच्या व्यापामध्ये. पण पुण्यात असलो की बुलेट काढून फिरा शहरभर, रात्री 2 ते पहाटे 4 वगैरे, आणि काहीतरी कविता, गप्पा, सिनेमे, हे आमचं रुटीन आहे नेहमीच. इट्स गुड. मला असं वाटतं त्या फॉर्म मध्ये तू आता म्हणतोय विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून ती संधी मिळाली ते तू चुकवत नाहीस. पण आता ओटीटी हे माध्यम जे काय आता तू मला वाटतं आगामी काळात बॅक टू बॅक आलेत का तुला प्रोजेक्ट आलेत, पण ते आता प्लॅनिंग मध्ये आहे सगळं अजून. म्हणजे ते सांगण्यासारखं अजून ठोस काही नाही. पण ऑफकोर्स 1-2 वेब सिरीज मी करून ठेवल्यात, त्या यायची वाट बघतोय. मराठी आहे, ओके. त्याची यायची मी वाट बघतोय. त्या अप्रतिम आहेत. त्यातली एक भीमराव मुडेनी डिरेक्ट केलेली आहे. ओके. खूप मस्त सिरीज आहे ती. सुबोध दादा, आम्ही अनाऊन्स केली होती कालसूत्र नावाची सिरीज. राईट. तर सुबोध दादानी प्रोड्यूस केली आहे ती. सयाजी शिंदे आहे. तर ती यायची वाट बघतोय. ती एक अप्रतिम वेब सिरीज आहे. आणि आता विचारणा झाली आहे आणि अंडर कन्स्ट्रक्शन आहेत 1-2. ते बघूया आता काय होते. हो, आणि बघायला आवडेल आम्हाला तो प्लॅटफॉर्मही तू ज्या पद्धतीने एक्सप्लोर करतोय. पण तुला अनेकदा तू ज्या भूमिका सादर केलेल्या त्याच्यानंतर हा प्रश्न येतच असेल की तुला कोणाची बायोपिक करायला आवडेल वगैरे, तर मलाही जाणून घ्यायचंय. मला नाही माहिती ग. मला पण खरंच एक नाही असतं ना माहिती. कॅरेक्टर की हे कॅरेक्टर मध्ये खूप एक्सप्लोर करायला मिळू शकतो. खूप कंगोरे आहेत, खूप ग्राफ आहे आणि कलाकार म्हणून तुला त्या गोष्टी बऱ्याच करता येऊ शकतात. विचार केला पाहिजे. पण मी खरं सांगू, बालगंधर्व किंवा काशीनाथ घाणेकर सिनेमे जसे आले ना, तसं मला कुठल्या तरी आपल्या गतकाळातल्या एखाद्या स्टारची भूमिका करायला खूप, कुठल्याही नटाची, स्टार असं नाही, कुठल्याही नटाची. मग मला प्रायोरिटीने असं वाटतं की आता मला एखाद्या ऍक्टरची बायोपिक करायला आवडेल. कारण एक आपलं भावविश्व कलाकाराचंच असल्यामुळे ते जास्त जवळून समजून घेऊ शकतो. कदाचित आजपर्यंत केलंय त्यापेक्षा वेगळंच काहीतरी फिलॉसॉफिकली गाठता येईल ती भूमिका करताना. सो मला बरेचदा ओढ वाटते की जसं नंदू फाळकेंची भूमिका केली, सुबोधदादांनी केली, किंवा म्हणजे दोन्ही सिनेमांमध्ये, तसं मला हे की प्रसाद दादांनी किती सुंदर भूमिका केली
दिघे साहेबांची तर केलीच आहे निर्विवाद, हो, पण पणशीकरांची भूमिका त्यांनी काय केली त्या फिल्म मध्ये यार. हो. तर हे असं मला कुठल्या तरी कलाकाराची भूमिका करायला आवडणार आहे. पण तुला ती भूमिका केल्यानंतर अनेक विचारणा झाली असेल. तुला हो, बायोपिक्स बद्दल विचारलं गेलं नंतर? विचारलं गेलं. एखाद दुसऱ्याला मी नाही म्हटलो, एका दुसऱ्याचं लुकमुळे वर्कआउट नाही झालं. हम्म. आणि त्यानंतर मग पुढे गेलं, पुढे जाईल असं काही झालं नाही. धर्मवीर नंतर विचारणा झाली मात्र. एक झाली ती खूपच इंटेन्स होता. तर मी पात्र वगैरे सांगत नाही. फिंगर्स क्रॉस जर पुढे ते जुळून आलं तर ती फिल्मच थांबली आहे जरा प्रोडक्शन मध्ये. बरं. पण त्यासाठी खूप जाड व्हायचंय. त्यासाठी खूप बदल करावे लागणार आहेत स्वतःमध्ये, भाषेचे, देहाचे खूप बदल करावे लागतील. त्यासाठी विचारलं आहे, स्टेटमध्येच आहे अजून, पण ती फिल्मच थांबली आहे फॉर सम रिटर्न काय काय रिरायटिंग चाललंय त्यांचं असं आहे. बरं. पण ती झाली तर फारच मजा येईल. म्हणजे होऊ देत ते होऊ छान दे, होऊ दे, आणि ते खरंच. बघणं महत्वाचं ठरेल. आता तू छान फिटनेस कडे लक्ष देतोय. या सगळ्यामध्ये जी काही धावपळ आहे, त्याच्यात तू फिटनेस कडे कशा पद्धतीने लक्ष देतो? मेंटल हेल्थ असेल, फिटनेस असेल, या सगळ्या गोष्टींकडे कलाकार म्हणून लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. तू काय स्पेशली काळजी घेत असतो? याचं मी योग्य उत्तर देऊ शकतो आणि खरंही देऊ शकतो. तुम्ही काय देऊ तू सांग दोन्ही मला. मिक्स सांग. योग्य उत्तर आहे की या सगळ्यात वेळ काढून आपण रोज व्यायाम केलाच पाहिजे, हां. आहारावर लक्ष दिलंच पाहिजे. आपल्या भोवत्यात तर खूप गोष्टी चालल्या आहेत, त्या सगळ्याचं दडपण न घेता त्याशी डील केलं पाहिजे वगैरे, हे योग्य आता उत्तर आहे. रियालिटीकडे वळूया. रिअलिटी ही आहे की मी अत्यंत लेझी माणूस आहे. मी अजिबात ओके. रेग्युलर व्यायाम करत नाही. हां. पण असे फेजेस येतात जेव्हा मी आता सध्या करतोय. आता सध्या व्यायाम करतो आहे, आहारावर लक्ष देतो आहे, पण तरीही मी लेझी आहे. म्हणजे हे सत्य आहे की मी शक्य तेवढं ते लावून धरतो, पण रात्री अपरात्री खाणं पिणं, हं. कुपथ्य करणं, 2 दिवस व्यायाम झालाच नाही वगैरे हे सगळं होतं माझ्याकडनं. बट एरवीच समटाईम होतं. इट्स गुड टू बी लेझी ना? म्हणजे वाटतं. समटाईम्स ओके. माझ्या असे 3-3 महिने जातात माझे. आळशी आहेस हा? गंमत अशी आहे, कामाच्या बाबतीत अजिबात नाहीये. हं. मेन Otherwise. हा असं 20-20 तासाचे शिफ्ट वगैरे करतोच की आपण फुल एनर्जीने हो. शूटच्या. पण असं जनरल व्यायाम आता नको. आता बसलोय, पिक्चर बघतोय, गप्पा मारतोय, मी नको व्यायाम, उद्या करू. असं उद्या 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 करत काही आठवडे हां. हे माझं बरेचदा होतं. पण आता तू डिसिप्लिन त्या बाबतीत घेतलंयस, पाळतोय, मनावर शक्य घेतलं. तेवढा पाळतोय बाबा, टचवूड. ते पाळत राहा आणि आगामी जे काही असेल त्यासाठी हो. तुला खूप खूप शुभेच्छा. मिस्त्री ही सिरीज ज्यांनी कोणी बघितली नसेल त्यांनी आवर्जून बघा, कारण क्षितिजने अप्रतिम काम केलेलं आहे आणि पहिल्यांदा हिंदीत असं काहीतरी वेगळं करतोय, तर आपण सपोर्ट करूया की त्याला. खूप येस. खूप शुभेच्छा तुला. आणि तुला कसं वाटलं इथे येऊन आणि गप्पा मारून आज? प्रेरणा, ऑनेस्टली थँक्यू सो मच. चांगलं वाटलं अशासाठी की कायम आता आपण माहित नाही कितव्यांदा गप्पा मारतोय आणि कितव्या कामासाठी, पण सकाळच्या माध्यमातून तू आणि सगळी टीमच म्हणजे हे कायम कुठल्याही कलाकृतीला बॅकिंग करत असता, ही खूप वाकडण्याजोगी गोष्ट आहे. सो थँक्यू फॉर दॅट ऑन बिहाफ ऑफ एव्हरीवन ऍक्च्युअली. पण मला आणि असं गप्पा मारताना मजा येतेच तुझ्यासोबत, इट इज नीडलेस टू से. सेम इयर, कारण मी जसं सुरुवातीलाही उल्लेख केला, ऑलवेज अ गुड वाइब्स विथ यू. पण आता सध्या आपण जे काही मराठीत अनुभवतोय ते मला आवर्जून सांगावं असं वाटतं आणि ते गरजेचं आहे सांगणं. नाटक असेल, नाटकांना हाऊसफुल गर्दी असेल, मराठी चित्रपट जे काही मागील काही काळात आलेले आहेत त्यांना उत्तम प्रतिसाद मिळतोय. OTT-वरही इतकं छान घडतंय आणि तूही आता छान काही काही करतोय. त्याबद्दल काही या निमित्तानं बोला असं वाटतंय दादा. हो, नाही, टचवूड चांगली फेज आता चालली आहे इंडस्ट्रीची. ऑफकोर्स काही जण असतातच जे बऱ्याच फिल्म चालत नाहीत वगैरे, पण लुकिंग ऍट द पॉझिटिव्ह साईड आता काही काळापूर्वी होतं त्यापेक्षा खूप बेटर आता झालंय. आता थांबायचं नाही. आमच्या मित्राची फिल्म शिवराजची, ओमकारची, ती आता खूप चांगली रन झाली. गुलकंद चांगली रन झाली, जारण चांगली रन झाली. हे पॉझिटिव्हच चित्र आहे की आपण चांगली कलाकृती चांगल्या लोकांना घेऊन केली तर ती प्रॉमिसिंगली बघितली जाऊ शकते. हे सिद्ध होतं या गोष्टीवरनं. त्याच्यात थोडेसे काचकळगी येणारच आहेत, पण तरीही पॉझिटिव्ह गोष्ट आहे. नाटकं इतकी बघितली जात आहेत आता. आमचं मी वर्सेस मी नाटक बघायला खूप प्रेक्षक येत आहेत आणि महाराष्ट्रभर आम्ही दौरे करतोय, तिथे सगळीकडे चांगला प्रतिसाद मिळतोय मला नाटकाला. आणि आमचं काही आउट अँड आउट कॉमेडी नाटक नाही, मनोरंजक आहे, सहकुटुंब पाहावं असं नाटक आहे, पण आउट अँड आउट कॉमेडी नाटक नाहीये आमचं. पण तरीही लोक येत आहेत, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि वेब तर आता मला मिस्त्रीला ज्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळतोय एका आठवड्याभरातच रिलीज नंतर, तो असं आहे की भाई किती लोक बघतायत. नाटकाच्या प्रयोगाला येणारे प्रेक्षक नंतर जे भेटायला येतात ते आधी आता गेल्या आठवड्यापर्यंत म्हणत होते की अरे तुमचं धर्मवीर मधलं काम भारी, तुमचं लोकमान्य, नवरदेव PSC अग्री बघितलं. ते आता गेल्या आठवड्यातले जे प्रयोग झाले त्या सगळ्याला मिस्त्रीबद्दल बोलतात
सो ती सगळी लोक बघून येत आहेत, म्हणजे बघितलं जातंय, ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे आम्ही ते जबाबदारीने करायचा प्रयत्न करतोय, काल सुसंगत कंटेंट आणायचा प्रयत्न करतोय. तर प्रेक्षकांना विनंती आहेच की हातात स्क्रोलिंग आहेच, पण त्याबरोबर लाईव्ह नाटक जाऊन बघणं, सिनेमात सगळ्यांबरोबर सिनेमागृहात जाऊन सिनेमा बघणं ही वेगळी मजा आहे. जसं आपण कॉन्सर्ट, मग का आपण हेडफोनवर गाणी ऐकूच शकतो, तरी आपण कॉन्सर्टला जातो कारण ते सगळ्यांबरोबर अनुभवण्याची एक मजा असते ना. तशीच फिल्मची मजा आहे, तशीच नाटकाची मजा आहे. सो एकत्र हसायला, एकत्र रडायला, एकत्र टाळ्या वाजवायला मजा येते, ती मिस आउट नका करू. नक्कीच. खूप खूप शुभेच्छा तुला क्षितिज, आणि असं छान उत्तमोत्तम कामं करत राहा, आणि आगामी जे काही काम करत असतील त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.